मराठवाडा आणि सोलापूरमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात आज मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा आणि आई-वडिलांशी झालेलं बोलणं हे स्पष्टपणे मांडलंय। दिवाळी गोड होणार का नाही माहित नाहीये, पण मदत नाही मिळाली तर शिक्षण सोडून गावी परत जावं लागेल असं हे विद्यार्थी म्हणतात। तर मराठवाडा विदर्भातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। मुसळधार पावसाने मराठवाड्यात थैमान घातलं आणि परिणामी शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि घरसंसार सुद्धा उघड्यावर आले। मराठवाड्यातले अनेक विद्यार्थी ज्या निमित्ताने पुण्यात येतात त्यातले प्रामुख्याने प्रमुख विद्यार्थी असतात ते म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारे। माझ्यासोबत त्याच भागातले आणि किंबहुना विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल विविध भागातले सध्या विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। सावकाराचे व्याजाने घेतलेले पैसे कसे द्यावे हा सगळ्यात मोठा संकट आहे सर। आणि आता वर्षभर आम्ही उपजीविका कशी करायची, आलेल्या सुखदुःखांना कसं सामोरं जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे जगणं आणि मरणं यातली जी आता दरी आहे ना सर, ती फार जवळून आम्ही अनुभवतोय। आमच्या आईवडील गावाकडे असतात, मी इथं पुण्यामध्ये शिक्षण करतो, स्पर्धा परीक्षा करतो। तर शेतीवरच म्हणजे शेतीवरचेच पैसे आम्हाला मिळतात इकडे उपजीविकेसाठी, पुण्यामध्ये राहण्यासाठी 8 ते 10 हजार रुपये, तर ते आता ह्यावेळेस येणार नाही आहेत। म्हणजे अक्षरशः इतकी परिस्थिती वाईट आहे ना, ते शेतीला आमच्या म्हणजे रानाला पाझर फुटला आणि ती माती वाहून गेले। आता नेमका पेच पडला असा की दिवाळी येऊन तोंडावर असताना पुण्यासारख्या भागात राहताना म्हणजे आता पैसे येणार कुठून, ह्या गोष्टीचं म्हणजे मोठं संकट आलं। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।